अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस होण्यामागची कारणं काय आहेत? चला सोप्या भाषेत समजूया. बऱ्याच लोकांना वाटतो की आम्ही ऑफिसमध्ये खूप वेळ काम करतो. ज्या शेतकरी लोक आहेत त्यांना वाटतं की आम्ही शेतात खूप कष्टाची कामं केली, त्यामुळे आम्हाला अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस झालाय. पण खरं कारण काही वेगळंच आहे. अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस हा एक ऑटोइम्यून आणि इन्फ्लेमेटरी आजार आहे. म्हणजेच आपली रोगप्रतिकार शक्ती चुकून आपल्याच सांध्यांना व मणक्यांना अटॅक करते व त्यांच्यामध्ये सूज निर्माण करते. हा आजार का निर्माण होतो याचं नेमकं कारण अजूनपर्यंत माहित नाही, पण काही गोष्टींमुळे या आजाराचा धोका वाढू शकतो. त्याच्यातलाच एक महत्वाचा कारण म्हणजे HLA-B27 जीन. ही जीन ज्या लोकांमध्ये असते त्या लोकांना हा आजार होण्याची शक्यता वाढते. जर घरातील आई वडील, भाऊ बहीण किंवा इतर कुठल्याही जवळच्या नातेवाईकांना हा आजार असेल तर हा आजार होऊ शकतो. कधी कधी काही इन्फेक्शन्स नंतर पण, जसे की पोटाचे इन्फेक्शन्स किंवा युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन नंतर पण या आजाराची सुरुवात होऊ शकते. ज्या लोकांना इन्फ्लेमेटरी बॉवेल डिसीज म्हणजेच अल्सरेटिव्ह कोलायटिस किंवा क्रॉन्स डिसीज आहे, अशा लोकांमध्ये पण अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस सारखी लक्षणे निर्माण होऊ शकतात. सोरायसिसच्या पेशंटमध्ये सुद्धा अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस सारखी लक्षणे निर्माण होऊ शकतात.